नाशिकमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दोघांचा बुडून मृत्यू झालाय। वालदेवी नदीपात्रामध्ये गणेश विसर्जन करताना हे दोघं बुडाले। ओंकार गाडे आणि स्वयं मोरे अशी या तरुणांची नावे आहेत। ते म्हाडा कॉलनीमधले रहिवासी असल्याची माहिती समजते। नदीपात्रातल्या खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्याच्यामुळे दोघं त्यात पडले आणि बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून तपशील घेणार आहोत। किरण, काय या सगळ्या प्रकारांदरम्यान नेमकं घडलं? त्यांचा जीव वाचवण्यासाठी काही प्रयत्न त्या क्षणाला झाले नाहीत का? खरं म्हणजे कालच्या दिवशी आपण जर बघितलं तर विसर्जनासाठी मोठी गर्दी होती आणि या सगळ्या दरम्यान अनेकांना पोहता येत नसलं तरी पाण्यामध्ये जाऊन विसर्जन करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही आणि याच दरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली आहे। खरं म्हणजे पाण्यामध्ये मोठे त्या ठिकाणी दगड होते, खड्डेही पडलेले होते आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये हे दोघंही तरुण आलेल्या गणपतींचं विसर्जन करण्यासाठीच त्या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि अशातच वालदेवी नदीमध्ये या दोघांचा बुडून मृत्यू झालेला आहे। तासाभरानंतर त्यांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आलेले आहे। इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन दखल घेत पंचनामा केलेला आहे, नोंदही केलेली आहे। मात्र अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये नाशिकच्या गणेश विसर्जनाला अखेर गालबोट लागले असं म्हणायला हरकत नाही। किरण, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। वालदेवी नदीपात्रामध्ये गणेश विसर्जन करत असताना दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय।